मी आता आलो आहे जव्हारला आणि जव्हारचा बाई प्रॉपर हिल स्टेशन आपल्या महाराष्ट्राचा काय बोलतो बघितलं काय बघितलं जव्हार बघितलं. आणि जव्हारमध्ये आम्ही सुपर बाईक घेऊन आलेलो आहे. सुपर बाईक Z900 आणि S1000RR. चला दाखवूया. बुर्जीभाऊचा ब्रेकफास्टसाठी जव्हारला आलो. आपले इथे मित्रमंडळी भेटलेले आहेत. आपले मित्रमंडळी फोटोशूट करते इकडे आपल्या बाईकसोबत. करा करा आपलीच लोक आहेत. हे मस्त बाईक आहे काय ना दादाला फॉलो करा आणि सगळं सबस्क्राईब करा सगळं. तर मित्रांनो ही राईडची सुरुवात इकडनं होते आणि आता मी पोचलो आहे ॲक्च्युली फाउंटन हॉटेलच्या थोडासा पुढे ब्रिज उतरून आलेलो आहे. आणि माझ्यासोबत बघा कोण कोण आहे. माझ्यासोबत आहे S1000RR आपल्या अतुल शेठची आणि आपली Z900वरती आपण राईड करतो आहे. आपण आता चाललो आहे जव्हारला आणि आपला भाऊ थोडासा ब्लूटूथ कनेक्ट करतो आहे. तोपर्यंत मी माझा सेटअप करून घेतो. सो या मजा येईल. हो या बघूया आपल्याला इकडनं 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर आणि 2 तास मजा येईल. आणि हायवे पण चांगले आहेत असे मी ऐकलं आहे. पण लेट सी एक्सपिरियन्स घेणं महत्त्वाचं आहे. ह्याच्या गावात ह्याने एक्झॉस्ट बदललं पाहिजे बाई लवकरात लवकर. मजा येईल मग. चलो गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. क्लायमेट ॲक्च्युली चांगलं आहे. ढगाळ वातावरण आहे तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे. आणि माझी तर तयारी आहे बाई भिजायची. मला प्रॉब्लेम नाही. मी भिजलो तरी चालेल. फक्त बाईकला रोड चांगला मिळाला पाहिजे बस. चिखलात माकली नाही पाहिजे बाईक बस. अजून काय विषय नाही त्याचा पण चांगला आहे. हे बघा आपली S1000RR मस्त बाईक आहे रे. ही वन ऑफ द मोस्ट स्टेबल अँड हायटेक बाईक आहे. या अशा लोडेड गाड्या खूप येत असतात. आपल्याला ते डॉच करते आली पाहिजे. हा रोड मला माहिती आहे बाई. हा रोड जरा चांगला आहे मजेदार आहे. एकदा वसई विरार सोडलं ना की पुढचे हायवे अजून मक्कन आहेत. ते एक्सप्लोअर करायला अजून मजा येईल. लेट्स सी. ॲक्च्युली तर जाताना मजा येते पण येताना वाट लागणार आहे बाई. गरमी होणार एवढी. कारण की पाऊस हा असा येतो आहे की जसा गरम तव्यावरती पाणी छिडकून जातं आहे असा विषय होता आहे पावसाचा. हे मध्ये मध्ये कॉन्क्रीटचे रोड आहेत ना ते थोडे असे अनइवन आहेत अनइवन. त्याच्यामुळे गाडी ना ट्रॅक्शन सोडते ना गाडी तेव्हा ते इंजिनचा रिस्पॉन्स पण सोडते मध्ये मध्ये. जेव्हा पण हाय स्पीडला असतो ना तेव्हा गाडी जेव्हा कॉन्टॅक्ट सोडते रस्त्यावर ना मग इंजिन आपले थ्रोटल रिस्पॉन्स सोडून देते. हा थोडासा इश्यू नाही ते सेफ्टीसाठीच आहे पण हां हायटेक बाईकमध्ये हे थोडासा असतो. तर आता मित्रांनो मी विरार आता क्रॉस केलेलं आहे आणि ते टोल लागणार आहे. आणि आता इकडची जे लिमिट आहे ना लिमिट ते आता कारवाल्यांसाठी 100 आहे आणि हेवी व्हेकलसाठी 80 लिमिट आहे. तर म्हणजे हा थोडासा आता ओपन पॅच आहे इकडे तर मजा येणार आहे. लेट्स सी. तर मित्रांनो इकडे मनोरच्या थोडासा पुढे आलो आहे आणि इकडनं आपल्याला राईड घ्यायचं आहे बायपासमधनं आणि या ब्रिज खालनं आपल्याला राईड घ्यायचं आहे. जव्हार 47. हा थोडासा गावठी ठिकाण रोड आहे. इकडे थोडेसे बॅड पॅचेस येतील मध्ये मध्ये पण चांगलं आहे यार. एवढं वाईट नाही. हे म्हणजे एकदम खराब रस्ते नाही तर बघू पुढे. हा 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 2 पदरी रोडचा हाच एक ड्रॉबॅक आहे. लालपरी किंवा मोठे गाड्या आल्या ना किंवा थोडंसं सावध राहायचं. फुल नेचरमध्ये आल्यासारखं वाटतं. नेचरमध्ये
मित्रांनो सीन काय माहिती आहे का, आपण जेव्हा गाडी पळवतो ना तेव्हा आपण फुल फोकस असतो, मग तेव्हा आपण ब्लॉगमध्ये बोलता ना तेवढं. तर आता आम्ही थोडंसं स्ट्रेच करतो आहे. मी पुढे जाऊन तुम्हाला भेटतो, वार्तालाप करूया, रोडबद्दल वार्तालाप करूया, रायडिंगबद्दल वार्तालाप करूया, आपण काय चुका केले काय नाही केले ते सगळं गोष्टीवर बोलूया. पुढे भेटतो मी तुम्हाला. मित्रांनो काय सुंदर गाव आहे रे, आणि रोडवर एक पण स्पीड ब्रेकर नाही, एक पण. आणि रोड एवढा सुंदर बनवला ना इकडे, मजा येते यार. फुल रोलर कोस्टर राईड होत्या माझी तर. आता पुढे मला वाटतं घाट आहे, थोडं आपण अवस्थेत जाऊया, मस्त रोडचा आनंद घेत जाऊया, आनंद निसर्गाचा. आता इकडनं वळणे खूप आहेत, बघू चला, मजा येईल. इथे मस्त आपले गावची मित्रमंडळ भेटली होती. आता आपण निघूया, मस्त फोटोशूट पण केला BMW सोबत, आणि BMWची राईड पण घेतली. पण मित्रांनो या बाईकला चालवायला एक्सपिरियन्स पाहिजे, डायरेक्ट कोणाला पण हातात देऊन जमणार नाही अशी बाईक आहे ही. पहिली अशी स्पोर्ट्स बाईक आहे जी मला एवढी उंच वाटली. चला निघू. यार आपली Z900 जाम इझी चालवायला, ती जाम डिफिकल्ट आहे. मी आत्ताच चालवली जस्ट, बाबा त्याच्या टर्निंगमध्येच फाटते रे. ती ॲक्च्युअल ट्रॅक मशीन बाईक आहे, ती आपल्या इंडियन रोडसाठी नाही आहे. मस्त बाईक आहे यार, पण त्याचे गेअर शिफ्टिंग एवढे स्मूथ आहेत ना बाई, मक्खन आहे मक्खन, जबरदस्त आहेत. असा फुल जंगलाच्या मधून रोड आहे, जंगलाच्या मधून. मित्रांनो इकडे आता गाव लागलं आहे, तर गावाचं नाव मला माहिती नाही, मॅपवर पण काय कळत नाही, पण हे जव्हारमधलंच आहे. मस्त इकडे छोटे छोटे गाव आहेत रे. आई छप्पा, ढगाळ का वातावरण मस्त, पण गरम नाही होते रे, खूप चांगलं वातावरण एकदम. हा इकडे एक शार्प टर्न आहे, शार्प टर्न, डायरेक्ट U-टर्न सारखा शार्प टर्न आहे. मित्रांनो फायनली पोचतोय, फायनली एका मिनिटात पोचतो, एका मिनिटात. इकडे जाय कुठेतरी थोडा आबा, आणि वा मजा आली. काय रोड आहे त्या, जबरदस्त, फुल रोलर कोस्टर. पण रिकमेंडेड आहे की तुम्ही 100च्या वरती चालू नका, कारण की 2 पदरी रोड आहे, तर बाईक तुमच्या कंट्रोलमध्ये असणार नसणार काही सांगता येत नाही. उबडताबड रोड आहेत, काहीच सांगता येत नाही. पोचलो, क्या बात है. पोचलो. पाऊस लागतो ना, काय नाही ढग आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आता, आणि मस्तपैकी बुर्जी पाव खातोय. बुर्जी पावचा ब्रेकफास्टसाठी जव्हारला आलो. हा बुर्जी पाव S1000 आणि Z900, आणि हे बघा काय आहे, अंडा बुर्जी पाव. बघूया, चला टेस्ट करूया. चला टेस्ट करूया आणि खाऊन बघूया कशी आहे बुर्जी पाव. जव्हारची बुर्जी खातो, जव्हारची बुर्जी. पाव मस्त रे, सॉफ्ट आहे एकदम. वा छान आहे.
येस चलो मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. ह्या बाईकला हाईट आहे बाई, सीट हाईट जरा जास्तच वरती आहे. याची एक BMW सीट येते ती जाम महाग आहे. पण मी पण आता बसलो तेव्हा मी पण थोडासा टिपटो होत होतो. माझी हाईट 5'8" आहे. या चलो वा काय मस्त नाश्ता झाला रे, एकदम लाईट झाला नाश्ता. ॲक्च्युली पाव खायचा नव्हता पण म्हटलं आता गावात आलो आहे तर भुर्जी पाव खाऊनच जाऊया. पण मी आता पाव अवॉइड करणार आहे बाई, नाही खायचं बाई. साखर आणि मैदा ह्या 2 गोष्ट अवॉइड करायची. हो 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 वाव भाई, ही कुठली जागा आहे? सही रे. माय गॉड काय स्पॉट आहे रे, खतरनाक भाई, क्रेझी स्पॉट आहे बे. थांब मित्रांनो काय लोकेशन आहे बघा, आई शपथ. गाड्या खतरनाक आहे. हा हम भी है जोश में. मस्त. हा बघा फुल एकदम हिल स्टेशनवरती आलो, एकदम प्रॉपर हिल स्टेशन. तुम्हाला आता पावसात दाखवू आपण, तुम्हाला आता पावसात दाखवू मी आणि श्रेयस काय लोकेशन असणार आहे. तुम्ही त्याच्यात आणि ह्याच्यात कम्पॅरिझन करून बघा, तुम्हाला दाखवतो काय पावसात वेगळी मजा आहे. आपल्या इथे मित्रमंडळी भेटलेले आहेत, गाडी रेव करून बघते. कशी वाटली? कशी वाटली बाई? मस्त एकदम मस्त. इतके मस्त बाईक आहे का काय ना. दादाला फॉलो करा आणि सगळं सबस्क्राईब करा सगळं. आधीच माहिती आहे काय बोलायचं आहे. आपल्या भावाची S1000 पण बघा. हा क्रेझी भाई. इथे एक सौंदर्याचं मंदिर आहे. आम्ही आता जाणार होतो पण थोडं आम्ही चुकी केली. आम्ही पहिले नाश्ता केला आणि नाश्ता नॉनव्हेज केला म्हणून आम्ही जात नाही आता. पण मस्त आहे, लोकेशन मस्त आहे. आणि इकडे अजून आपले मित्रमंडळी दिसलेले आहेत ब्लॉगमध्ये आहे सगळे. तुम्ही सगळे जवळला आलेत फिरायला, मस्त स्पॉट आहे. पण तुम्ही इकडचे आहेत का? कुठले? तलाश्री कुठं आले? इकडेच येते डहाणू साईडला. चांगलं चांगलं आहे. तुम्हाला असं हिल स्टेशन प्रॉपर दाखवतो मी, थांबा. हा बघा वा, कुठला? विलास पॅलेस. तुम्हाला आयफोनवरती दाखवतो, 5X वरती दाखवतो. पण हे बघा व्ह्यू बघा बाई, व्ह्यू आणि क्लायमेट एक नंबर. आजचा खतरनाक क्लायमेट आहे. मित्रांनो मी आता इकडे नवीन एक बिझनेस उघडणार आहे. हे बघा केवढी मोठी स्कूटर आहे, आई शपथ. 7 जण बसायला, 7 जण बसायला याच्यावरती. आपण याच्यावरती, अरे हेडलाईट गेली याची, हेडलाईट गेली. जाऊ दे, आपण EV वाली मोटर टाकू. मोटर थोडं आपण या स्कूटरवरती विली मारतोय, पण थोडंसं मला वाटते मागून धरावी लागेल. म्हणजे ॲक्च्युअल स्कूटर होती, हिला बनवली आहे मस्त. आपल्या अतुल भाऊने स्पॉट मस्त सांगितला. हां अरे ते हे आपले एक्सप्लोरर आहे. माझा मित्र आहे एक विशाल करून, त्याने इथे एकदा घेऊन आला होता मला, तेव्हापासून स्पॉट माहिती आहे मला. नाही मस्त मस्त मजा आली. एकदम शांत ठिकाण आहे, एकदम पीस ऑफ माइंड. पण सकाळी लवकर यायला पाहिजे. काय बोलतो? सकाळी लवकर यायचं, नाश्ता करायचा, निघायचं. हा यार, आपलं महाराष्ट्र किती सुंदर आहे. आपले मित्रमंडळी फोटोशूट करते इकडे आपल्या बाईकसोबत. करा बिंदास. अरे आपलीच लोक आहे सगळी. हा बघा, हा एक मेन स्पॉट आहे बाई इकडचा. काय बोलतो? मेन आहे तिकडे, पण मेन खूप सारे आहेत, खूप सारे स्पॉट आहेत. पण इकडे मस्त आय लव्ह जव्हर लिहिलं आहे बघा. हां मित्रांनो चला आता निघूया. 360 पण अँगल लावतो मी. ओके 360 पण लावलेलं आहे. 1 2 What am I doing?
मित्रांनो 1000च्या मागे कुत्रा लागला यार. काय बोलाय मा कसम ब्रो. 1000. मित्रांनो गावची आठवण आली रे आम्हाला. पूर्ण असा गावचा प्रॉपर बाजार आहे इकडे. रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा. मस्त गाव यार जव्हार. मजा आली. काय रोड आहे यार, सुंदर रोड आहे मस्तपैकी. इथे फुल असा क्रुझिंग करत चाललो आहे ना, जाम मजा येते. रोड थोडेसे वर खाली आहेत पण मजा येते. चला आता मी 360 काढलेलं आहे. मस्त बॅग ठेवलेलं आहे. बॅग लोड केली एकदम मस्तपैकी टाईट एकदम. आणि आता आपण निघूया. लेट्स गो. आता मला पहिले पेट्रोल पंप शोधायला लागेल बाबा. रेन मोडला टाकतो. मित्रांनो तुम्हाला कधी बाईक राईडला येत असेल ना तर जव्हार लोकेशन हा मस्ट ट्राय. आणि तुम्हाला कारनी पण फॅमिलीसोबत यायचं असेल ना तरी मस्ट ट्राय. आणखी सुंदर आहे यार जव्हार. सुंदर. इथे तुम्ही फॅमिलीला घेऊन कारने पण येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. इथे खरी मजा आहे ना पावसाळ्याची आहे बाई. पावसाळ्याची तुम्ही पावसाळ्यात इकडे आलात ना तुम्हाला एवढं थंडगार आणि हिरवळ सगळीकडे दिसेल ना. मज्जा करणार आहे, मज्जा नेक्स्ट लेवल. तर ही आमची छोटीशी राईड होती. तर मित्रांनो हा ब्लॉग मी एवढाच ठेवतो आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लाईव्ह अपडेट्ससाठी. बाकी एन्जॉय करा, एन्जॉय युअर राईड्स. तुम्ही राईडचा कुठे प्लॅन करता आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही पण तिकडे राईड करू कधी ना कधीतरी. आम्ही पण प्रयत्न करू त्या तुमच्या लोकेशनवरती यायचं. तुम्ही कुठे राहता, तुमचा कुठला लोकेशन आहे, तुमचं सजेशन काय आहे, नेक्स्ट स्पॉट कुठे आम्ही विजिट करावं ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही तिकडे नक्की विजिट करणार. सो टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.